आणायचं उंबऱ्याचं त्याला दक्षिणा मेजॉरिटी ऑफ प्रपोजल काय होतं की वरती जे आहे या ज्या शासकाच्या काळात आहे त्या शासकाच्या काळातल्या ज्या गोष्टी जसं की आपल्याला दिसतात त्याच्यानंतर आपल्याला गणेश दिसतो या सगळ्या गोष्टी तिथं ते पूर्णतः समर्पित अशा टेकतात की आपण पुढं पाहू. दक्षिणायनचा जो पाठ आहे म्हणजे हा खालचा जो पाठ आहे या पाठमध्ये आपल्याला कीर्तिमुख दिसतात. जसं की शिवपुराणामध्ये कीर्तिमुख आहे ना चेहरा आहे चेहरा आपल्याला खूप दिसतं की कुठल्याही ट्रकच्या पाठीमागे ते लागलेले दिसतात काय की कोणी नगरवाले त्याला मूर्ख त्याच्यानंतर कोणी कसं वापर केलं त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर शिवपुराणामध्ये काय तो जो योगन आहे तो एवढं त्या शिवाला डेलिकेटेडली हे करतोय की मला खूप प्रसन्न मग त्याची इच्छा असते की शिवाने मला उत्तर द्यावं पण ते शिव देत नाही. मग शेवटी तो शिवाकडे येतो तो म्हणतो की मी एवढी तपस्या केली तू मला का उत्तर देत नाही. मग तू माझा एवढा निश्चित भक्त आहे तर मी जे सांगेन तू करेन का ठीक आहे मी करतो. मग स्वतःला खायला सुरू करतो. मग एक स्टोरी ती शिवपुराणाची तो स्वतःला अंगठ्यापासून खायला सुरू करतो आणि गळ्यापर्यंत म्हटल्यानंतर शिव म्हणतो की तुझं एवढं मी भाव बघून मी तुला डायरेक्ट वचन देतो की जिथं माझं मंदिर स्थापन केलं जाईल पहिल्यांदा तू माझ्यासमोर असते. मग तेव्हा दे मग हा कीर्तिमुख जो आहे कालांतराने आपल्याला 12व्या आणि 13व्या शतकाच्या दरम्यान आणि 8व्याच्या दरम्यान आपल्याला कीर्तिमुखी स्तंभांवरती पण दिसायला सुरू होतो ज्या ठिकाणी आता नाही. आणि हा जो विषय आहे हा चालुक्यन पिरियड आहे. चालुक्यन राजे ज्याचा आम्ही चालुक्यांचा विषय जो म्हटला होता की चालुक्यांचा उगम झाला ब्रह्माच्या हातामध्ये ज्याची उत्पत्ती झाली ते स्वतःला चालुक्य म्हणून कारण की ते स्वतःला एवढं स्वतःला हे समजतात की ब्रह्माच्या त्या वरदानाचं देणाऱ्या हातामधून आमची निर्मिती झाली आहे तर आम्ही ते राजे आहोत आम्ही ते शासक आहोत आणि हे डेडिकेटेड कोणाला आहे तर हे पूर्णतः विष्णूला आहे. म्हणून तुम्ही कधी आता येताना किंवा जाताना नोटीस केलं का नाही मला माहीत नाही कर्नाटकच्या ज्या पाट्या आहेत त्या पाट्या लावताना त्याच्यावरती कुळी लावली आहे त्या कुळीच्या वरती वराह चिन्ह दाखवलेलं आहे म्हणजे वराहाचं त्याच्यावरती चंद्रसूर्य आहे आणि समोर एक राजदंड दिलेला आहे आणि त्या म्हणजे ते डेडिकेटली सांगतायत की आम्ही विष्णू धर्माला मानणारे आहोत आम्ही विष्णू पंथाला आहोत पण संघर्ष करण्याच्या सोबत समन्वय सुद्धा सांगतो जातो. म्हणून पहिली जी लेणी आहे ती आपल्याला शिवाला डेडिकेट केलेली दिसून येते. आता या डेडिकेट विष्णूला जरी असली सॉरी शिवाला जरी असली तर आपण सेंट्रलला आपण गेलो की मेन फेमस जो आहे तो आपल्याला बहुपूजाधारी जो शिव आहे नृत्यकरण असलेला तो आपल्याला दिसतोय. हा बहुपूजाधारी शिव आपल्याला समोर दिसतोय पण तुम्ही त्याची ॲनाटॉमी बघा ॲनाटॉमीमध्ये एवढं सुबकता नाही आहे तेवढी सुबकता आपल्याला उद्याच्या दिवशी पट्टत्कल आणि आंघोळ्याला दिसते कारण ही इनिशियल प्लेस आहे. ही लोक पहिल्यांदा घडवतात त्या लेण्यांमध्ये टेम्पल आणतात. मग टेम्पल आणताना त्यांना काय आहे की शिवाचं वाहन कोण असणार आहे याच्यामध्ये नंदी मग गरुड कोणाचं वाहन आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कालांतराने टप्प्याटप्प्याने करायचं. पुढं तुम्हाला विष्णूचं जे जीव आहे तुम्हाला विष्णू कोणावरती बसलाय कशा पद्धतीने बसलेला आहे तो ध्यान आहे का त्याची कथा काय आहे हे सगळं अंकण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये करताना ही जी वरची जी पट्टी आहे कालांतराने समोरची आपल्याला दिसते की हे पहाडवाग सुद्धा हे यक्षप आहे की वरती हात लावून ते पूर्णतः हार घेऊन उभा त्या मंदिराचं किंवा लेण्याचं दिसतात. पण सध्याच्या घडीला फक्त आपल्याला हस्तचा प्रकार दिसतो ज्याच्यामध्ये फक्त तुळ्या घेऊन ते उभा केलेला आहे ज्याच्याने आपण तोडणं लागतो. समोर जो आहे व्याला शाखा आपल्याला दिसतो त्या व्यालामध्ये तो प्राणी जो आहे तो 2 विभागात त्याच्यामध्ये त्या गोष्टी समोर ज्या सिलिंगचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तो सिलिंगचा पार्ट याच्या मागच्या इकडे जोडलेला असतो. तुमच्या पाठीमागे नंदी मंडळ केलेला आहे जो नंदी आहे तो नंतर कुठे होणार आहे का या गोष्टी सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी ना म्हणजे आपल्याला आपल्या पट्टत्कल